नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ही आत्ताच नोटीस आलेली आहे. 8 फेब्रुवारी NTA ने ही नोटीस आत्ता पब्लिश केलेली आहे. तर कोणती आहे ते आपण पाहूया. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर नीट एक्झाम, एंट्रन्स एक्झाम अशी ही पूर्णपणे नोटीस त्यांनी दिलेली आहे. अगदी ही नोटीस तुम्ही व्यवस्थित रीड करा. जी काही अडचण असेल तर तुम्ही अगदी मला कॉल मेसेज करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे नीटचे आपल्याला जे रजिस्ट्रेशन फॉर्म चालू होणार होते, अगदी खूप सारे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. त्याची डेट आज आलेली आहे आणि तुम्ही ते पूर्णपणे स्क्रीनवरती पाहू शकता. ही पूर्णपणे त्यांनी डेट दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मचे हे 8 फेब्रुवारी ते 8 मार्च असं हे संध्याकाळी 9 वाजेपर्यंत ही चालणार आहे. तर तब्बल जवळजवळ 1 महिना आणि त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्मसाठी दिलेला आहे. तर नीट एक्झाम 2026 ही जवळजवळ 13 लँग्वेजमध्ये कंडक्ट होणार आहे. तर हे पूर्णपणे त्यांनी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर अगदी नीट एक्झाम आपली ही 3 मेला एक्झाम कंडक्ट होणार आहे आणि त्याचबरोबर 180 मिनिट 3 अवर्स असा हा 3 तासाचा हा पूर्णपणे टाईम दिलेला आहे आणि टायमिंग पण 2 ते 5 असा हा पूर्णपणे दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी अगदी लास्ट डेट ऑफ सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन ऑफ फीस त्याचाही त्यांनी दिलेला आहे. अगदी तुम्ही नेट बँकिंगनी करू शकता, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डनी करू शकता आणि त्याप्रमाणे त्याचा टायमिंग पण 8 मार्च संध्याकाळी 11:50 दिलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी पूर्णपणे कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर पण त्यांनी ते पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे की जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ₹1700 फी आहे आणि EWS, OBC, NCL ह्या विद्यार्थ्यांसाठी ₹1600 फी आहे आणि SC, ST आणि जे काही इतर आहेत PWD वगैरे त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना 1000 अशी फी आहे आणि आउटसाईड इंडियन म्हणजे आउट ऑफ कंट्रीमधले जे विद्यार्थी आहेत त्याच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तिथं फी त्यांनी तिथं सांगितलेली आहे. तर हे पूर्णपणे अगदी फी स्ट्रक्चरसुद्धा NTA ने इथे टाईम टेबलने दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अगदी अनाउन्समेंट ऑफ सिटी इंटिमेशनसुद्धा त्यांनी अलाउन्स करणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये असं हे पूर्णपणे डिक्लेअर केलेलं आहे. तुम्ही डाउनलोड ऑफ ॲडमिट कार्डसुद्धा NTA वेबसाईटवरती सुद्धा अगदी येणाऱ्या काळामध्ये अलाउन्स करणार आहे आणि त्याचबरोबर डेट ऑफ एक्झामिनेशन हे 3 मे 2026ला असणार आहे आणि त्याचा ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 180 मिनिट म्हणजे 3 तास हा असणार आहे आणि टायमिंग ऑफ एक्झामिनेशन 2 ते 5 हा टायमिंग आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. सेंटर ऑफ नीट 2026 एक्झामिनेशन याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे इंडिकेटेड ऑन द ॲडमिट कार्ड असं त्यांनी पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे. अँड डिस्प्ले ऑफ रेकॉर्डेड रिस्पॉन्स अँड आन्सर की वेबसाईट टू ते पण अगदी अलाउन्स करणार आहे. तर हे त्यांनी पूर्णपणे वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही अगदी त्या वेबसाईटवरती तुम्ही अगदी जाऊन डिटेल्स माहिती घेऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी डाऊट्स असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी मला कॉल मेसेज करू शकता आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट वेबसाईटवरती सुद्धा त्यांनी अलाउन्स येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. तर ही पूर्णपणे नोटीस त्यांनी आत्ताच जाहीर केलेली आहे NTA ने. तुम्ही पाहू शकता ही 8 फेब्रुवारीला आत्ताच पब्लिक नोटीस त्यांनी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी मला असं आवर्जून सांगावंसं वाटतं की तुम्ही आत्तापर्यंत जे काही डॉक्युमेंट्सची लिस्ट वगैरे तुम्ही हाताशी ठेवलेलीच असेल तर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर पासपोर्ट साईज फोटो 3 हाताशी ठेवा, पोस्टकार्ड साईज फोटो 1, रनिंग हँड रायटिंगमध्ये तुम्ही एक विद्यार्थ्याची सही ती अगदी हाताशी ठेवा. विद्यार्थ्यांनी दोन्ही हाताच्या सर्व बोटांचे ठसेसुद्धा अगदी तुम्ही एक नमुना हाताशी ठेवा. 10वीचे मार्कशीट, 10वी बोर्डचे सर्टिफिकेट ज्यावर विद्यार्थ्यांची जन्मतारीख असणं आवश्यक आहे आणि 10वी ज्या विद्यार्थ्यांचे CBSE झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना बोर्ड सर्टिफिकेट व मार्कशीट एकच असते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि 12वीचे विद्यार्थी जे रिपीटेड आहे तर त्यांच्यासाठी अगदी फोटो असलेले कोणतेही एक ओळखपत्रक, आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा 12वीचं बोर्ड परीक्षेचं ॲडमिट कार्ड असेल किंवा पासबुक साईज पासबुक असेल तुमच्याकडे. तर हे सगळे अगदी आधार कार्ड तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून पाहिजे आहे. सेंट्रल फॉर्मॅटमध्ये सुद्धा अगदी जात EWS प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टन्स म्हणजे नीट फॉर्म भरण्यासाठी ही प्रक्रिया आपली सुरू आजपासून झालेली आहे. ती अगदी पूर्णपणे 1 महिना आपली पूर्णपणे राहणार आहे. 8 फेब्रुवारी ते 8 मार्च असं ही पूर्णपणे 1 महिना राहणार आहे. त्याआधीच तुम्ही अगदी 1 महिन्याच्या आतमध्येच पूर्ण तुम्ही ही प्रोसेस अगदी फॉर्म फिलअप करून घ्यायची, व्यवस्थित डॉक्युमेंट्स अपलोड करायची, अगदी सगळे व्यवस्थित तुम्ही फोटो वगैरे काढून ठेवा अगदी व्यवस्थित. काही डाऊट्स असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून अगदी वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. कारण विद्यार्थी मित्रांनो, खूप आता कमी वेळ राहिलेला आहे. हा फेब्रुवारी नंतर आपली अगदी बोर्ड एक्झाम असणार आहे आणि त्यानंतर अगदी मार्च, एप्रिल
हे 2च महिने आपल्या हाताशी आहेत. त्यामुळे अगदी नीट देणारे विद्यार्थी तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी अगदी तुम्ही अभ्यासाला लागलाच असाल. अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे की फिजिक्समध्ये 45 क्वेश्चन असतात, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 45 क्वेश्चन असतात, बायोमध्ये 90 असतात. असं हे टोटल 180चा आपला हा पेपर आहे. 180 क्वेश्चन्सचा पेपर आहे आणि मार्क पाहाल तर अगदी फिजिक्समध्ये 180, केमिस्ट्रीचे 180 आणि बायोलॉजीचे 360 असे 720 मार्काचा हा आपला पेपर आहे. हे 3 तासाचा पेपर आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. अगदी 13 लँग्वेजमध्ये होणार आहे आणि हा पेपरसुद्धा अगदी ऑफलाईन पद्धतीने पेन पेपर मोडवरतीच ही एक्झाम कंडक्ट होणार आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी डाऊट्स असेल तर कॉल करा. एनी टाईम तुम्हाला सगळे व्यवस्थित अगदी स्टार्ट टू एंड पूर्णपणे गायडन्स मिळेल आणि वरचीवर आमचे असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की लक्षात येईल. येणाऱ्या काळामध्ये अगदी तुम्हाला नवीन काही अपडेट्स असेल तर आपल्या चॅनलवरती प्रथम तुम्हाला पाहायला मिळतील. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.